मुलांनो, वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. इतिहास इयत्ता 12वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि प्रकरण क्रमांक 5 भारत सामाजिक व धार्मिक सुधारणा या प्रकरणावरील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत. चला तर प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते आपण पाहूया. प्रश्न क्रमांक आहे 1 दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. सूचना लक्षात घ्या. विधान पुन्हा लिहायचे उत्तर लिहून. क्रमांक 1 राजाराम मोहन रॉय यांनी टिंबटिंब या प्रथेविरुद्ध इंग्रजी भाषेत पत्र लिहिले. जातीप्रथा, ब बालविवाह, क सती आणि ड पडदा पद्धती. अचूक उत्तर आहे सती. राजाराम मोहन रॉय यांनी सती प्रथेविरुद्ध इंग्रजी भाषेत पत्र लिहिले. 1 गुणांच्यासाठी अशा प्रकारे वस्तुनिष्ठ प्रश्न असतात. क्रमांक 2 आर्य समाजाची स्थापना टिंबटिंब यांनी केली. स्वामी विवेकानंद, ब महात्मा ज्योतिराव फुले, क स्वामी दयानंद सरस्वती आणि ड रामस्वामी नायकर. अचूक उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती. आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. क्रमांक ब प्रश्न पहिल्यातलाच ब आहे. पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. अ गट आणि ब गट दिलेला आहे. अ गट बरोबर आहे. ब गटामध्ये एक जोडी चुकलेली आहे, ती दुरुस्त करायची आणि पुन्हा लिहायची. 1 ब्राह्मो समाज राजाराम मोहन रॉय, 2 सत्यशोधक समाज महात्मा फुले, 3 परमहंस सभा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. ही जोडी चूक आहे. रामकृष्ण मिशन स्वामी विवेकानंद. आपण अचूक उत्तर लिहूया. परमहंस सभा दादोबा पांडुरंग तरखडकर. प्रश्न क्रमांक आहे 2 ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना या संबंधीची नावे लिहा. 1 मुघल शासकाने राजाराम मोहन रॉय यांना दिलेला किताब राजा. 2 मुहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना करणारे सर सय्यद अहमद खान. 3 वायकोम सत्याग्रहात भाग घेणारे रामस्वामी नायकर. 4 कोल्हापूर संस्थानात मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा करणारे राजर्षी शाहू महाराज. 1 गुणांच्यासाठी वस्तुनिष्ठ प्रश्न. क्रमांक 3 टिपा लिहा. 1 प्रार्थना समाज आणि 2 सत्यशोधक समाज. आपण उत्तर पाहूया. 1 आहे प्रार्थना समाज. टिपा लिहायची आहे मुद्द्यानुसार. 1 डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर, न्यायमूर्ती म गो रानोडे, डॉक्टर रागो भांडारकर यांनी प्रार्थना सभेची स्थापना केली. प्रार्थना सभेने जनहिताची अनेक कामे केली. 2 प्रार्थना सभेने मूर्तीपूजेस विरोध केला. एकेश्वरवादास प्राधान्य दिले. कर्मकांडाला विरोध करून प्रार्थनेवर भर दिला. पारमार्थिक जीवनापेक्षा ऐहिक जीवनाला अधिक महत्त्व दिले. 3 कामगारांसाठी रात्रशाळा सुरू केल्या. स्त्री शिक्षण संस्थांची स्थापना केली आणि स्त्री पुरुष समानतेची चळवळ सुरू केली. 4 समाजातील जातीभेदांना विरोध केला. अनाथालये सुरू केली. दुसरी टिपा पाहूया आपण. सत्यशोधक समाज. त्याचं उत्तर पाहू. महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1873 साली पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यशोधक समाजाने पुढील विचारसरणीचा पुरस्कार केला. 1 एकेश्वरवाद व मूर्तीपूजेला विरोध. 2 वेद व पुराणांचे प्रामाण्य नाकारणे आणि विवेचक बुद्धीचे प्रामाण्य स्वीकारणे. 3 पुरोहितांच्या वर्चस्वाला व मध्यस्थीला विरोध. 4 चमत्कारावर अविश्वास व तीर्थयात्रेला विरोध. 5 परलोक कल्पनेला विरोध. प्रश्न क्रमांक 4 आहे. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1 राजाराम मोहन रॉय यांनी कोणत्या सुधारणांचा आग्रह धरला होता? 2 रामकृष्ण मिशनने केलेले कार्य लिहा. 3 सर सय्यद अहमद खान यांनी केलेले कार्य लिहा. आणि 4 रामस्वामी नायकर यांनी केलेल्या कार्याची माहिती लिहा. याची उत्तरे आपण सविस्तर पाहूया.
क्रमांक 1. राजाराम मोहन रॉय यांनी कोणत्या सुधारणांचा आग्रह धरला होता? त्याचं उत्तर पाहूया. भारतातील आद्य सुधारक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजाराम मोहन रॉय यांनी पुढील सुधारणांचा आग्रह धरला. 1. त्यांनी सती पद्धतीला विरोध केला. प्राचीन संस्कृत ग्रंथांचा अभ्यास करून त्यांनी हे सिद्ध केले की धर्मग्रंथामध्ये सती जाणे हे धर्मकर्तव्य असल्याचा कोठेही उल्लेख नाही. 2. समाजातील बालविवाह पद्धतीला त्यांनी विरोध केला. 3. स्त्रियांबाबत असलेल्या पडदा पद्धतीला त्यांचा विरोध होता. पडदा पद्धतीमुळे स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर बंधने येतात असे त्यांचे मत होते. 4. ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी मूर्तीपूजेची गरज नाही असे रॉय यांचे मत होते, म्हणून त्यांनी मूर्तीपूजेस विरोध केला. 5. ईश्वर एकच आहे हा विचार त्यांनी मांडला. अनेकेश्वरवादाला त्यांचा विरोध होता. 6. सर्व धर्मातील समान तत्वे शोधणाऱ्या आणि समाजातील अंधश्रद्धांवर आघात करणाऱ्या राजाराम मोहन रॉय यांनी समाज सुधारणेचा सतत आग्रह धरला. आपल्या लेखनातून त्यांनी आधुनिक विचारांची पायाभरणी केली. दुसरा प्रश्न आहे, रामकृष्ण मिशनने केलेले कार्य लिहा. त्याचं उत्तर लिहूया. स्वामी विवेकानंदांनी इसवी सन 1897 मध्ये रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना केली. लोकसेवेला प्राधान्य देऊन रामकृष्ण मिशनने पुढील कार्य केले. 1. दुष्काळग्रस्तांना मदत केली. 2. आजारी लोकांना औषधोपचाराची सुविधा दिली. 3. समाजातील दीनदुबळ्यांची सेवा केली. 4. स्त्री शिक्षणाचा पुरस्कार करून स्त्री शिक्षणाच्या सुविधा निर्माण केल्या. स्त्री शिक्षणाचा आग्रह धरला. 5. आध्यात्मिक उन्नतीला महत्त्व देऊन समाजाला आत्मोन्नतीचा मार्ग दाखवला. 6. उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका हा संदेश विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनद्वारे तरुणांना दिला. अशा रीतीने आत्मिक उन्नती, स्त्री शिक्षण, दीनदुबळ्यांचा उद्धार अशा विविध प्रकारच्या कामातून रामकृष्ण मिशनने समाज उपयोगी कामे केली. पुढचा प्रश्न आहे 3. सर सय्यद अहमद खान यांनी केलेले कार्य लिहा. त्याचं उत्तर लिहू. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात भारतात समाज प्रबोधन चालू होते. अनेक समाजसुधारक सामाजिक धार्मिक सुधारणा करण्याचे कार्य करीत होते. मुस्लिम समाजातही सर सय्यद अहमद खान यांनी सामाजिक सुधारणेचे पुढील कार्य केले. 1. त्यांनी 1864 मध्ये मुस्लिमांसाठी सायंटिफिक सोसायटी स्थापन केली. 2. या संस्थेमार्फत इतिहास, विज्ञान, राजकीय, अर्थशास्त्र या विषयांचा अभ्यास केला जात असे. त्यांनी मुस्लिम समाजाला या विषयांची ओळख करून दिली. 3. 1875 मध्ये अहमद खान यांनी मुहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली. पुढे या कॉलेजचे रूपांतर अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये झाले. या शैक्षणिक संस्थेमुळे मुस्लिमांमध्ये शिक्षणाची ओढ लागली. मुस्लिम मुले मुली उच्च शिक्षण घेऊ लागली. 4. अहमद खान यांनी मुहम्मदन सोशल रिफॉर्मर या नावाचे नियतकालिक काढून त्याद्वारे आधुनिक विचार मुस्लिम समाजात रुजवले. 5. अहमद खान यांनी आपल्या ग्रंथातून, नियतकालिकातून आणि शैक्षणिक संस्थातून आधुनिक शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला. 6. अबुल फैज याने सम्राट अकबराच्या प्रशासन पद्धतीवर लिहिलेल्या आईने अकबरी या ग्रंथाचे त्यांनी संपादन केले. प्रश्न 4. रामस्वामी नायकर यांनी केलेल्या कार्याची माहिती लिहा. उत्तर. प्रभावी वक्ते, लेखक आणि गांधीवादी विचारसरणीचे असणारे रामस्वामी नायकर यांनी समाजसेवेचे पुढील कार्य केले. 1. महात्मा गांधींचा स्वदेशीचा विचार समाजात रुजवला. 2. सर्व जातींना मंदिर प्रवेश असावा यासाठी प्रयत्न केले. 3. अस्पृश्यांवरील निर्बंध दूर करण्यासाठी त्रावणकोरमध्ये झालेल्या वायकोम सत्याग्रहात सहभाग घेतला. 4. तामिळनाडूमध्ये त्यांनी स्वाभिमान आंदोलन सुरू केले.
5. समाजातील वर्णव्यवस्था, बालविवाह या प्रथांच्या विरोधात लढा उभारला. 6. स्त्रियांचे हक्क, संतती नियमन या विषयांवर आपले क्रांतिकारक विचार मांडून समाजाला सुधारण्याचा प्रयत्न केला. आपल्या समाजोपयोगी कार्यामुळे रामस्वामी नायकर यांना लोक पेरियार म्हणजे महान आत्मा म्हणून ओळखू लागले. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओखाली लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा.